ओपनिंगला कॅप्टन मंगेश शिंगोळे आणि नॉन स्ट्राईकला आहेत अनिल खापूर सॉरी कदम. टॉस कोण जिंकले? टॉस टॉस कोण जिंकले? टॉस यंगस्टरने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग नाही, हा बॅटिंग घेतली. हा ओके चलो प्ले लेट्स स्टार्ट. आणि पहिलाच हा बॉल पद्मनच्या भाषेत टोटवला आणि एक धाव मिळालेले आहे. फारच सुंदर गोलंदाजी आता विवेक पांडे आणि फारच एकदम असे लॉफ्ट करून बॉल टाकतात, ते सुंदर असा लूप देतात बॉलिंगला आणि एकच धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या 2. आणि इथे धावची होण्याचा पूर्ण चान्स आणि धावचीत झालेले आहेत. पुढील फलंदाज संजय मडवी आलेले आहेत. सुंदर असा हा टटला चेंडू आणि तो बॉल अडकलेला आहे आणि 1 डी. एक धाव डिक्लेअर. चांगला आणि 1 डी इथे मिळालेला आहे आमच्या अनिल कपूर सॉरी कदमला. सुंदर असा इथे एक धाव निश्चित रूपात मिळतोय. घेऊन गेला का काय तो? 1 to go. संघाचं पहिलं षटक चालू आहे. विवेक पांडे स्वरूपात चांगलं पाहूया. एक धाव मिळते, एक धावेवर समाधान. एक षटका अखेरीस धाव संख्या होते 5. यंगस्टर संघाने 5 धावा केलेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत प्रशांत शिरसेकर आणि त्याचा सामना करतील दादोस. आपले प्रशांत शिरसेकर यांचा सामना करतील दादोस. पाहूया आपल्या संघासाठी दादोस यांच्या बॅटीतून सालाबाद प्रमाणे याही वर्षी टीम सालुंके तर्फे शिरसेकर यांचा चेंडू आणि अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. फलंदाजाला काय समाधान आहे आणि तसंच सुंदर गोलंदाजी होते शिरसेकर यांच्याकडून. दादूसला त्यांनी चकवलंय. परत पुन्हा एकदा बघूया आणि चटवलेला आहे आणि एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, एक धावेवर समाधान. दुसरं षटक चालू आहे. शिरसेकर यांचा सामना करतील अनिल कदम आणि हा पुन्हा एकदा मारलेला आहे. एक धाव मिळते. धाव संख्या 7. शिरसेकर पुन्हा एकदा दादूशाने आणि कॅच होतं तिथे सुटलेलं आहे. मिस फिल्डिंग झालेली आहे. एक धाव होते. 1 to go. एक चेंडू
पुन्हा एकदा शिरसेकर यांचा सामना करतील अनिल कदम आणि 6 षटकार. दादूस मना 6 पाहिजे. 2 ओव्हर 14 रन. मोरे साहेबांना बॉल मिळालेल्या हातामध्ये. या वयात पण त्यांच्या हातात बॉल येत आहेत. अरे काय अनिल कपूर धाव. म्हणजे तू पण तेव्हाच पकडणार. आणि सुंदर असा हा एक धाव इथे मिळतोय. निश्चित रूपात सुंदर गोलंदाजी करतायत नितीन पाटील आपल्या संघासाठी. आणि हे झेलबाद होऊ शकतायत. आणि षटकार एकदम खाली बॉल. तेवीस झालेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. तो काय देतील तो. मला पंचांचा निर्णय काय तो कळवायचा आहे. पंचांचा निर्णय काय असणार आहे. पंच काय 4 आहे का. 4 ओके. पंचांचा निर्णय चौकार. सर चौकार घ्या स्कोरर. हा 4. मला तर इथून इथून तर दिसलं पण नाही. आणि इथे धावची तोडण्याचा चान्स पण सुनील याने बॉल तो थोडा पटकून आधीच पकडून द्यायला पाहिजे होता. आणि इथे एक धाव मिळालेली आहे. संघाची धाव संख्या किती झाली हे स्कोर सांगा रे. आणि हे झेलबाद झालेले आहेत. फारच सुंदर झेल दौलत यांच्याकडनं. तीन षटकार अखेरीस 22 धाव संख्या. संतोष जाधव यंगस्टार विरुद्ध सुपरस्टार. यंगस्टार पहिली बॅटिंग करत आहे. 3 षटकार अखेरीस धाव संख्या आहे 22. धाव संख्या वाढवावी लागेल जिंकण्यासाठी. मंगेश पवार यांचं षटक. अनिल कदम सामना करतील आणि कायसा चकवलेला आहे. पाहूया एक धाव घेतात का. आणि एक धाव. अनिल यांना चेंडू समजलेला नाही मंगेश पवारचा. अनिल कपूर चेंडूकडे लक्ष ठेवा. मंगेश पवार यांचा पुढील चेंडू. संतोष जाधवाने कायसा नो बॉल घोषित केलेला आहे. मंगेश पवार नो वाईटचे बादशाह. फ्रीट आहे फ्रीट. पाहूया बेनिफिट घेतात का फ्रीटचा. संतोष जाधव आणि खूपच सुंदर उंच मारलेला आहे आणि चेंडू बाद झालेला आहे. चेंडू
रन किती? वनडी 25, 2 बाद 25 धावा. आणि संदीप खांबे यानंतर काम असणार आहे. संदीप खांबे यांनी नंतर सगळे बॉल काढायचे वरचे अडकलेले. पुढील चेंडू सामना करत पुन्हा एकदा संतोष जाधव आणि 1 धाव. आणि सुंदर अशी सरपटी फिल्डिंग प्रकाश बिजाली यांच्याकडनं. पुन्हा एकदा मंगेश पवार आणि अनिल कदम आणि वाईड असा स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. आणि हे आलेले आणि चेंडू पुन्हा चे एकदा मारण्यात आणि आणि पुन्हा एकदा दौलत यांच्याकडनं कॅच. आणि दौलत हे यंग नितीन पाठक आले. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. आणि हा किक तिसरा का चौथा अवांतर चेंडू. नितीन फाटक. आणि सुंदर असा हा चेंडू आलेला आहे. सुंदर गोलंदाजी असं वाटलं तो पण अवांतर जातोय पण आतमध्ये आला आणि 1 धाव निश्चित रूपात मिळालेली आहे. लास्ट बॉल. आणि हे नॉट आउट. सुंदर असा प्रयत्न शिरीष यांच्याकडनं शिर्या यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला आहे. शिरसेकर यांच्याकडून 4 ओव्हर नंतर 29 धावा झालेल्या आहे. 29 अंपायर डिसिजन गुड. अंपायर डिसिजन 29 धावा झालेल्या आहेत. आणि आता पुढील षटक घेऊन आले आहेत लोणावळ्याचे रिंग रिसॉर्टचे मालक. आणि पहिला चेंडू त्यांनी घेतलेला आहे. बिजाली यांचा सामना करत आहे वैभव. आणि सुंदर आणि सुंदर गोलंदाजी. असा हा यांना पुन्हा एकदा यांनी काय ह्या 2 विकेट मागचे जाण्याचं कारण आता कळलेलं आहे कारण अविनाश गिरी बॅटिंगची वाट बघत होते. आणि हे सुद्धा त्रिफळ झालेले आहे. आणि हॅट्रिक घेतलेली पहिली हॅट्रिक. फर्स्ट हॅट्रिक. भूषण पाटील सामना करतील. आणि सुंदर गोलंदाजी होते बिजाली यांच्याकडून. खरोखरच एकही धाव दिलेली नाही अजून. आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. 1 to go. पाहूया निर्धाव षटक होते का. आणि भूषण सर मगाशी बिजाली बाथरूम मेडन घरी जाऊ काय. विकेट हॅट्रिक. माझ्या पोरीला काय सांगू बोलतो. खरोखर सुंदर गोलंदाजी झालेली आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाल्या. बिजाली जोरदार डाव्या. पूर्ण दिवसाचे त्यांनी वसूल केलेले आहेत हॅट्रिक करून आज पहिली हॅट्रिक मिळवण्यात यश मिळालेलं आहे. जोरदार अभिनंदन प्रकाश बिजाली यांचं. यंग स्टार संघाचं 29 धावा झालेले आहेत. 29 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज.
30 धावांची गरज. 30 टू विन. सुपरस्टारला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. खूप छोटा आव्हान आहे. स्ट्राइक लाइन. नॉन स्ट्राइकला नितीन पाटील. विलास महाजन स्ट्राइक लाइन. आणि पहिले षटक घेऊन येत आहेत आकाश वीर. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 5 षटकामध्ये 30 धावांची गरज. 6चा रन रेट आहे. आणि छोटस आव्हान आहे, पाहूया. आकाशवीर. पहिला चेंडू विलास महाजन यांना डेड बॉल. आणि पुन्हा एकदा विलास महाजन तयारीत. आणि धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू. आणि मिसफील्ड झालेला आहे तिकडे. कचाल क्षेत्ररक्षण अनिल कपूर यांच्याकडनं. त्यांच्या डॅश डॅश खाल्ला बॉल गेला. 6 मारलेला षटकार. पुन्हा एकदा काहीच. आणि सुंदर अशी गोलंदाजी. आणि आता जे गोलंदाजी करतायत त्यांनी काल एक छान सुंदर असा मेसेज पाठवला होता, तो आपण आता वाचून दाखवूया. आणि ते एक धाव मिळते. आणि आलेत गोलंदाज. लहू में शौर्य, आंखों में आग, सीने में तूफान, वीर है हम, नाम नहीं चलता फिरता ऐलान. आणि आलेला आहे वाईड. एकदम लहूलुहान बॉलिंग चाललेली आहे. आणि इथे बॉलरच लहूलुहान झालेले आहेत. व्हॉट अ शॉट. नितीन. अजून एक चेंडू शिल्लक. झाली. आणि पुन्हा एकदा षटकार येतोय नितीन पाटील यांच्या बॅट मधून. षटकार. बॉलर लहूलुहान झालेले आहेत पूर्ण बॉलर. फक्त 8 धावांची गरज आहे. 22 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. पुढील सामना होणार आहे वुमन चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना. भूषण टू महाजन. अरे विलास उर्फ महाजन रे, भूषण मी ते बसलो. आणि येतोय तो नो बॉल भूषण यांच्या. बॉलर भूषण पाटील. हॅलो 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 मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या सर्वांचे लाडके बीएम आणि असिस्टंट झोनल मॅनेजर दानिश सर आणि विवेक सर. इथे 2 जागा ठेवून द्या. ओके, चलने दो मॅच. दाजी आले, दाजी सब या इकडे. उनको मिलने दो पण गोल पेटेड है. सर बसा. आ जाओ. कन्वर्जन हो रहा है क्या? अरे हैट्रिक हो गया.
इथे 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 दे त्यांना जागा काय आता ते आत्मी घेऊन जायचंय ना नाही आता हा इथे 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 बसू चला, पुढील चेंडू दरम्यान आणि विलास यांनी आतून टाकलेला चेंडू आणि इथे बॉल लागलेला आहे. जोरदार बॉल हिट झालेला आहे. थोडक्यात वाचलेले आहेत. दरम्यान चौकाराच्या आपल्या दिशेने. दानिश सरांची एंट्री झाली आहे पेंडॉल मध्ये. पुढील चेंडू तो बॉल आणि हा सामना जिंकलेला आहे. टीम सुपरस्टार यांनी थर्ड पोझिशन मिळवलेली आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन 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 आणि विजयी संघाचं. मान्यवरांचे आभार. विजयी संघाचं साई अभिनंदन. या वर्षी पण बिना पदकाविना घरी परतणार आहे. कसं काय व्हायचं रे साई, लागोपाठ 2 वर्ष तू असाच रिकाम्या हाताने चाललायस. ए साई, यानंतर वुमेन्स सामना होणार आहे. वुमेन्स फायनल. वुमेन्स फायनल वुमेन्स फायनल एंजल आणि क्वीन्स